लुझर लुझर यांच्यामधील सामना आई भवानी विरुद्ध बारुंडा इलेव्हनच्या नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि आमच्या या मला वाटते वसई तालुक्यातील एक नामांकित आगरी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे मनीष घरत यांचं रंगमंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सूत्र ते हातात घेतील थोड्याच वेळात, कारण ते आताच आलेले आहेत. मग ते थोडा सामना रंगला की ते हातात माईक घेतील. षटकार डीजे. थँक्यू डीजे. आज आपल्या रंगमंचावरती आपल्या विनंतीस मान देऊन आज स्वप्नीलदादा शशिकांत पाटील ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपण सन्मानचिन्ह देऊन गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं मी सन्मान्य श्री सुरेश विठू पाटील यांना विनंती करतोय की स्वप्नीलदादाचा सन्मान करून सन्मानचिन्ह देऊन त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. समोरचा कॅमेरा समोरच्या दिशेनं. थँक्यू सन्मान्य श्री सुरेशजी विठू पाटील, आपण सत्कार केल्याबद्दल. आणि आई भवानी संघ मला वाटते 2 गडी बाद 2 धावा आणि 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, परंतु अजूनही सलामीर फलंदाज विशाल पाटील हा मैदानात खंबीर उभा आहे. तोपर्यंत मला वाटते धावा जमवू शकतो आणि एका धावेवरती समाधान. शेवटचा चेंडू शिल्लक. आई भवानी संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 3 धावा. आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि गुरुदत्त संघाचे आधारस्तंभ जे ना म्हटलं जातं असे विनोददादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि गडीबाद तिसरा हादरा डीजे. धन्यवाद डीजे. आणि दुसरं षटक हाताळतो येतोय आकाश. पाहूया आपल्या संघासाठी अजून किती गडी बाद करून देतोय तो आई भवानी संघाचे. परंतु विशाल अजून खंबीर उभा आहे तो मैदानामध्ये, परंतु त्याला साथ मला वाटते कोण देत नाही आहे. 3 गडी बाद झाले ते आई भवानी संघाचे. दुसरं षटक हाताळतोय आकाश. पाहूया विशालाला मला वाटते 4 षटकं मैदानात उभं राहावं लागेल जर धावांचा डोंगर जमा करायचा असेल. आपल्या संघासाठी काय करायचं असेल तर विशाल धावांची गरज आहे. ती ह्या मैदानातून जतीन निर्धाव चेंडू आणि अजूनही मला वाटते त्यांचा काही जम बसत नाही ह्या मैदानामध्ये. जतीन मला वाटते पहिल्यांदाच फलंदाजीला आलेले आहेत या मैदानामध्ये. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आकाश चांगला भेदक गोलंदाजी मारा करताना आपल्या संघासाठी तितक्याच ताकदीचा संघ आहे तो आई भवानी मारंबळपाडा. परंतु आज 2 मॅच पाहिल्यानंतर काहीच अजून स्थिरावलेला नाही आहे आई भवानी संघ. पाहूया अजूनही शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 7.
चांगला फटका मारला होता तो. 2 षटकानंतर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 8. जर 12 चेंडूमध्ये अजून धावा जमवायच्या असतील तर मला वाटते दोघांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. आणि मला वाटते विशालमध्ये तेवढी क्षमता आहे की तो आक्रमक खेळू शकतो आणि त्याला ह्या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे, कारण की तो ह्या मैदानावरती प्रॅक्टिसला येतो. कैलास तिसरं षटक हाताळतोय तो बारोंडा 11 संघाचा कैलास. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा रोखतोय तो आई भवानी मारंबळपाडा संघाला. आणि म्हटलं की विशालमध्ये तितकी क्षमता आहे. डीजे खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. खरंच या चौकाराने मला वाटते स्कोर झालेला आहे तो 12. या चौकारानंतर 12 धावसंख्या झाली आणि खरंच या चौकाराची गरज होती ती आई भवानी संघाला स्थिरावण्यासाठी. मला वाटते आता खरं तर गेम ऑन झालेला आहे असं माझ्या मते चौकाराच्या रूपात. आणि पुन्हा एकदा मोठ्या फुलटच चेंडू आला होता, रूपांतर चौकारात झालं असतं परंतु सिंगल धावेत समाधान. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 13. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडूमध्ये किती धावा जमवतील आई भवानी संघाचे फलंदाज पाहूया मैदानातून. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम पर्व 5वं. जतीनला माहिती आहे की आपल्याला विशालला जास्तीत जास्त स्ट्राईक देऊन आपल्या संघासाठी धावा जमवायच्या आहेत, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज हा कैलास काही करू न देता आपला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. तो कैलास बारोंडा 11 संघाचा तिसरं षटक हाताळतोय. विशाल काहीसा चेंडू मला वाटते समजलेला नव्हता. 4 चेंडू झालेले आहेत ते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली ती 15. 3 गडी बाद 15. पंचगंभीर हात वर आउट. डीजे शेवटचा चेंडू कैलास. पाहूया एक गडी बाद केलेला आहे तो रनआउटच्या रूपात कैलास यांनी. आणि शेवटचा चेंडू आणि पंच सुशान याचं बोटवरती आणि निशिकांत बाद झालेला आहे तो शेवटच्या चेंडूवरती. पूर्णपणे जखडून ठेवलं तर कैलासने. डीजे वाजवायचं आहे. आज आमची विनंतीस मान देऊन समालोचक कक्षाकडनं आमचे मित्र मृदुल मेहर आज या ठिकाणी पुढील 3 दिवस समालोचकाची सूत्र हाताळणार आहेत. त्यांचं देखील आम्ही समालोचक कक्षाकडनं हार्दिक स्वागत करतोय. असाच आम्हाला सहकार्य करत राहा. अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जाऊ याही जीवदानी चरणी प्रार्थना करतोय. आणि शेवटचं शतक हाताळतोय तो ओमकार, देवांचा देव, ज्याचं गणपतीचं नाव ओमकार, ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये सुंदर अशा फलंदाजी केली होती असा ओमकार. जर आपल्या संघाला जर चांगल्या परिस्थितीमध्ये न्यायचं असेल तर विशाल हा अजूनही स्ट्रायकर एंडचा फलंदाज जो सलामीवीर आला होता तो अजूनही मैदानात आहे, परंतु त्याला साथ लाभलेली नाही आपल्या संघाच्या फलंदाजांची.
पाहूया भावेश आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू खेळतोय तो ओमकारचा. मृदुल, जर आपण आताची परिस्थिती पाहिली जर आई भवानी संघाची, तर फार खराब परिस्थितीमध्ये हा संघ आहे सध्या. ज्यांचे 5 गडी बाद झालेले आहेत, 17 धावा झालेल्या आहेत, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय म्हणशील? नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला 5 गडी गेल्यात, परंतु दुसरीकडून जो 5 गडींना एकटा भारी पडतो असं विशाल पाटील, ज्याच्या मॅटमधून पुन्हा एकदा विस्फोट पाहायला मिळतोय. विशाल 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 आणि विशाल आज मनवेलपाड्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या मॅचचा देखील हाच हिरो होता, परंतु संघाची तितकीच मोठी साथ मिळत नाही. विशाल एकटा एक वन मॅन शो म्हणून लढत असताना पाहायला मिळतोय. एक संघाचा संकटमोचक म्हणून आतापर्यंत पाहायला मिळतोय. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 15 धावांवर विशाल खेळतोय. सांघिक धावसंख्या 21 आहे, 21 धावा. तर वैयक्तिक आतापर्यंत 15 धावांवर खेळतो. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विशाल पाटील ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला आता साजेस आतापर्यंत खेळ करतोय. अजून देखील येणारे 3 चेंडूमध्ये 2 जर का मोठे प्रहार आले तर मात्र एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच संघ येऊ शकतोय. धावसंख्येत झाली ती 5 गडी बाद 22. आणि विशाल म्हटलं तर विशाल म्हणजे महाकाय, धावांचा डोंगर रचू शकतो तो म्हणजे विशाल. कारण काय तो सलामीवर फलंदाज आहे, त्याला माहिती आहे आपल्याला आता संघ जर भक्कम परिस्थितीमध्ये न्यायचा असेल तर पुढील 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे आहेत. जर 30 पर्यंत धावा गेल्या तर आपण काहीतरी टिकाव लागू शकतो आपला ह्या मैदानावरती. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्येत झाली ती 23. 5 गडी बाद, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. मृदुल, नक्कीच. आणि बारोंडे 11 संघाचा प्रयत्न काय? बारोंडे 11 संघाचा प्रयत्न हाच राहिलाय की विशाल पाटील हा नॉन स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त राहावा. दुसरीकडून एक चांगला प्रयत्न आहे. भावेश पाटील हा देखील खेळाडू सिंगल धाव घेऊन विशाल पाटील यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. भावेश पाटील जो विशाल काम करत होता तो यावेळेला भावेश देखील करतोय. म्हणूनच क्रिकेट हा खेळ म्हटला जाताना वैयक्तिक खेळ नाही, हा सांघिक खेळ आहे. आणि हा सांघिक या ठिकाणी कर्तृत्व बजावत असताना दुसरीकडून भावेश देखील पाहायला. खरं तर इतकं वातावरण गरम हे खरं तर पहिल्या षटकापासून व्हायला पाहिजे होतं, ते शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं या जर चौकार आला तर भक्कम परिस्थितीमध्ये हा आई भवानी संघ जाऊ शकतो. आणि भावेश पाटील धावचीच झालेला आहे आणि मला वाटते 27 धावा आणि 28 धावांचा आव्हान आहे ते बारोंडा 11 संघाला जिंकण्यासाठी. चला लवकरात लवकर आई भवानी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं जेणेकरून आपल्या पुढच्या सामन्यांना उशीर होणार नाही. बारोंडा 11 संघाचे सलामीवीर फलंदाज बंटी आणि केतन पाहूया. आपल्या संघासाठी मला वाटते फक्त 28 धावांचं आव्हान आहे. फक्त एक चौकाराचा फासला आहे तो आपल्यामध्ये. 24 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला येणारे 24 चेंडू 28 धावांचं आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडून अलकेच सर आपण पाहायला गेल्यानंतर बारोंडा 11 संघ हे 2 सलामीवर बॅटर जर का लवकरात लवकर डगआउटमध्ये पाठवले तर मात्र हे देखील बारोंडा 11 संघासाठी टार्गेट हे डोकादुखी नक्कीच ठरू शकतं. जर हे गवस हा खेळाडू मग हे 2 फलंदाज जर डगआउटमध्ये गेले तर मला वाटते आई भवानी संघ भक्कम परिस्थितीमध्ये जाऊ शकतो. परंतु चमत्कार करावा लागेल तो कोणाला, तर तो गोलंदाजांना, आणि तो म्हणजे आई भवानी संघाच्या गोलंदाजांना. जर केदार, सागर
पाहूया आपल्या संघासाठी मला वाटते 2 जर फलंदाज त्यांनी डगआउटमध्ये घालवले तर आपला संघ भक्कम परिस्थितीमध्ये नेऊ शकतो. इतकी क्षमता आहे ती सागरमध्ये, कारण तो आई भवानी संघाचा सलामीचा गोलंदाज आहे तो म्हणजे सागर. पाहूया मृदुल, सामना तर रंगणार आहे तो ह्या मैदानातून. नक्कीच जो संघ पराभूत ठरेल तर मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग खेळण्यासाठी. पुन्हा एकदा अगदी वर्षभर थांबावं लागेल. कोणता संघ यावेळेला डुआडाय मुकाबला आहे, खऱ्या अर्थानं करो या मरो या परिस्थितीमध्ये दोन्हीही संघ आहेत. कोणता संघ विजयी ठरेल आणि कोणता संघ टीम प्लेयर्स संघासोबत टॉप 12 मध्ये जाण्याचा प्रयत्न राहील हा देखील आपण थोड्याच वेळात येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी 24 चेंडू 28 धावांचं लक्ष. सागर ज्या गोलंदाजामध्ये मोठी क्षमता आहे आणि बरेचदा ह्या गोलंदाजाने देखील प्रभावित करून सोडलंय. परंतु 2 सलामीवीर बॅटर, एकीकडे बंटी गवासा स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीनों के शाही इस लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आणि हे स्वप्न घेऊन आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे आज मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि MPLचं चषक आपल्या नावी करण्यासाठी हे दोन्ही संघ तितक्याच मेहनतीने, तितक्याच ताकदीने, तितक्याच युक्तीने आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतोय. बंटी गवास ह्या खेळाडूसाठी मनवेलपाडा मैदान तितकंच एक प्रभावित करणारं राहिलं आहे. चांगला खेळ सातत्याने 4 वर्ष झाले आपण बंटी गवास ह्या खेळाडूचा देखील पाहतोय. केतन दुसरीकडून हा खेळाडू देखील तितकाच लहरामध्ये आहे. यावेळेला काय घडलं जात आहे, जे व्हायला नवं होतं ते यावेळेला घडतंय. अर्थात आज आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये. 1 to goचा इशारा. पहिले 5 चेंडू 6 धावा धावफलकावर. पुन्हा पुश करो खुश राहो अशी परिस्थिती. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त होईपर्यंत. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे. आणि आई भवानी संघाचा दुसरा गोलंदाज जतीन, पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि गचाळ क्षेत्ररक्षण, मला वाटते इथे गडी बाद होऊ शकला असता धावचीच्या रूपाने, परंतु एका धावेवरती समाधान. आणि पहिल्या षटकामध्ये मला वाटते 7 धावसंख्या झाली ती. 7 चोक 28, 7च्या सरासरीने जर खेळायचं 8 झालेले आहेत. 7च्या सरासरीने मला वाटते 28 होऊ शकतात. परंतु काहीतरी कमाल बंटी गवसला ह्या मैदानामध्ये करावी लागेल जर 28 धावांचा पाठलाग करायचा असेल. आणि बंटी गवस हलक्या हाताने टोळवलेला चेंडू, परंतु एका धावेत समाधान. धावसंख्या झाली ती 9 बिनबाद 9. 28 धावांचं आव्हान पहिल्या 1.2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी 9 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना जतीन गोलंदाजी मार्कवर आहे. कुठेतरी एक गडी गमावा लागेल. केतन आहे, प्रयत्न होता परंतु यावेळेला यष्टीरक्षक स्वतः चुकी करतोय. चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये. चुकी आणि चुकी ह्या मैदानामध्ये घडत असताना, ज्या वेळेला ऑलरेडी आपल्या खात्यामध्ये बॅलन्स कमी असत असताना या प्रकारची चुकी घडली जात आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. आतापर्यंत 10 धावा अजून देखील येणाऱ्या 18 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. बंटी गवस ज्याच्या बॅटमधून विस्फोट पाहायला मिळेल का? निर्धाव चेंडू. मृदुल म्हणाल्याप्रमाणे की बॅलन्स हा आपल्याला रक्कम आपल्या खात्यामध्ये जास्त ठेवायची, जेणेकरून आपल्याला जर सामना विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर आपल्या खात्यामधल्या धावांचा खर्च कमी केला पाहिजे. आणि बंटी गवस हा षटकार मारून बाद झालेला आहे डीजे. येस, थँक्यू डीजे. 1.5 चेंडूंचा खेळ होत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी जतीन ह्या खेळाडूंना हाताळले, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना सुरेख टप्पा, सुरेख मार आतापर्यंत केला जातोय. तिखट गोलंदाजी
5 चेंडू 4 धावा खर्ची पडला जातोय, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी बंटी गवस बॅक टू द डगआउट, पुन्हा एकदा विजयाचा शंखार फुकलाय का ह्यावर देखील नजर दिली जाईल. आकाश येतोय केपी, सिंगल धाव पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धाव संख्या धावफलकावर 11 धावा धावफलकावर. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सरासरी 8.5च्या सरासरीने ह्या धावसंख्या जमा करायच्या आहेत, परंतु काहीसा आई भवानी संघ यस, थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना धावफलकावर धावा 11 धावा आतापर्यंत येत असताना निशिकांत ह्या गोलंदाजामध्ये देखील एक तितकीच मोठी क्षमता आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली, म्हणजे सागर असेल, जतीन असेल, ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते ऑफसाईडच्या दिशेने सिंगल धाव हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धावेने धावफलकामध्ये ॲड होत असताना आतापर्यंत पाहतोय आमच्या सोबतीनं आमचे समालोचक, अर्थातच वसई तालुक्यामधील एक गोड गळ्याचा धनी म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जात आहे असे अल्केश पाटील बंटी या नावाने भरपूर असं प्रेम मिळत आहे. हे देखील तुमच्या सोबतीनं आज धावतं समालोचक करतायत. एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत आणि गुरुदत्त क्रिकेट क्लबचे एक सलामीवर बॅटर म्हणून नेहमीच ज्याच्याकडं पाहिलं जातं. मनवेलपाडा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतंय. पर्व 5वं, पहिल्या पर्व्या 5वामध्ये कोणता संघ विजयी ठरेल, कोणता संघ ह्या चमचमच्या ट्रॉफीवर आपलं स्वतःचं नाव करेल, ते मात्र येणाऱ्या रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय. थोडासा कुठेतरी संकटात आहे संघ, दुसरा गडी डगआउटच्या दिशेनं जातोय. आकाश, केपी, SDJ. गुरु साईनाथ महाराज की पैंजण बांगडी पायाला मला शिर्डीची वाट दाखवाल का? लंगडेपणा माझा घालवून थँक्यू डीजे. निशिकांत एक भेदक गोलंदाजीचा मारा करताना तिसरं षटक हाताळतोय तो आई भवानी संघाकडनं. अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये आई भवानी संघाला नेऊन ठेवलेले आहे त्यांनी. जिंकण्यासाठी फक्त 28 धावांचं आव्हान असताना बारोंडा 11 संघ कुठेतरी परिस्थिती खराब करून ठेवली आहे ती बारोंडा 11 संघाने. आणि मृदुल, मला वाटते जर जिंकायचं असेल तर ह्या दोन्ही फलंदाजांना मला वाटते तितक्याच ताकदीने खेळावं लागेल, परंतु तितक्याच ताकदीने क्षेत्ररक्षक करताना आई भवानी संघ आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या मैदानामध्ये उतरलेला आहे. नक्कीच ज्या प्रकारचं सागरनी गोलंदाजी हाताळली, ज्या प्रकारे जतीनने गोलंदाजी हाताळली, निशिकांत त्याच प्रकारचा टच्चून टप्पा मारत असताना आतापर्यंत पाहायला मिळतं. पुन्हा एकदा धावचीची संधी होती का? पंच यावेळी तटस्थ सिंगल धाव घेतली जाते. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या 16 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 28 धावांचं टार्गेट आहे धावफलकावर. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेने. यस, थँक्यू डीजे. नक्कीच आमची मुख्य स्क्रीन देखील या ठिकाणी दर्शवत असताना येणारे 6 चेंडू, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची अजून देखील धावफलकावर गरज आहे. एकीकडे आपण पाहतोय सलामीवर बॅटर म्हणून जो बंटी तो बॅक टू द डगआउट आहे, केतन बॅक टू द डगआउट आहे, आकाश आहे, दुसरीकडून साईश आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल का? 24 चेंडू 28 धावांचं आव्हान होतं, परंतु काय सामना राहिलाय. ज्या प्रकारचा आतापर्यंत सामना राहिलाय, 6 चेंडू 12 धावांची गरज असताना यावेळेला चुकी घडली जाते. केदार गोलंदाजी मार्कवर, डावकरू फलंदाज आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव. जर सामना आपल्याला बघायचं असेल तर या मनवेलपाड्याच्या मैदानातून, आणि रंगलेला सामना आहे खरं तर आई भवानी विरुद्ध बारोंडा 11. अजूनही 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आपल्याला जिंकण्यासाठी. जर बारोंडा 11 संघाला जिंकायचं असेल तर अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. आणि तितक्याच गोलंदाजीचा मारा करताना केदार आणि विशाल, मला विशालचं कौतुक करावं असं वाटेल की दोन्ही
म्हणजे लेदर असू दे किंवा अंडर बॉक्स क्रिकेट असू दे, दोन्ही स्पर्धेमध्ये तो एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची कामगिरी उल्लेखनीय असते ती आई भवानी संघासाठी, जो 9 जणांना घेऊन चालतो असा विशाल पाटील एक उत्कृष्ट झेल पकडताना आणि खरंच त्याच्या विकेटची गरज असताना केदार याने आपल्या फॉलो थ्रूमधून मिळून दिलेला हा एक महत्त्वाचा गडी बाद केला आहे तो बारोंडा 11 संघाचा. खरं तर मोठं आव्हान नव्हतं 28 धावांचं, 24 चेंडू आणि 28 धावा सहज व्हायला पाहिजे होत्या, परंतु गंभीर परिस्थितीमध्ये सामना नेऊन ठेवला फलंदाजाने मृदुल. नक्कीच ओमकार येतो, नवीन फलंदाज येणारे 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगलं काम करत असताना यष्टी रक्षक देखील आज प्रभावित करून सोडत असताना पाहायला मिळतो मैदानामध्ये. म्हणजे प्रत्येकाचं तितकाच मोठा एफर्ट आहे या मैदानात आपण पाहायला गेलं तर. येणारे तीन चेंडूमध्ये 10 धावांची गरज. ओमकार जसं येत आहे तसं बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी केली जाते, म्हणजे सागर असेल, जतीन असेल, निशिकांत असेल, आता केदार असेल, येणारे तीन चेंडू 10 धावेंची गरज. आणि गोलंदाज आपण पाहायला गेलं ज्या वेळेला खेळपट्टीवर टप्पा पडतो आणि त्यानंतर हातभर वळण घेत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिले. येणारे तीन चेंडूमध्ये 9 धावेंची गरज. चेंडू जातोय यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच हा प्रेशर होता, हा तणाव होता, हा दबाव होता आणि हा दबाव येणारा षटकार. अजूनही मला वाटते 2-9 अशी सरासरी आहे आणि आमच्या गावातील आमचे आधारस्तंभ दयानंद भाऊ पाटील यांचं आगमन झालंय. त्यांनी रंगमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मॅचच्या दिशेने वळतोय पुन्हा एकदा केदार. आपली भेदक गोलंदाजीचा मारा करताना 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुंदर असा लेगच्या दिशेने टोळवलेला चेंडू, फुलटस चेंडू, खणखणीत चौकार मारलेला आहे. अजूनही मला वाटते 1 चेंडू आणि 5 धावा. जर या चेंडूवरती काही कमाल झाली, काही चमत्कार झाला तर आई बारोंडा 11 संघाला काहीतरी नवीन बघण्यासाठी मिळेल. परंतु हा चेंडू महत्वाचा आहे केदारचा आणि आई भवानी संघ हा संघ विजयी ठरलेला आहे आणि मला वाटते त्यांना एकदा पुन्हा या मैदानावर खेळण्याची संधी मिळेल. ती प्लेयर्स या संघासोबत त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच अलकेशदा थांबवतो 2 मिनिटं. चला आपण त्वरित यायचं आहे. आई भवानी मारंबलपाडा संघ विजयी संघ, तर दुसरीकडे टीम प्लेयर्स आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेनं. सिद्धेश बडांबे येत आहेत.